डेन्सिटी ऑफ युनिट सेल. युनिट सेलच्या डेन्सिटी आणि यावर एक प्रॉब्लेम हमखास असते. डेन्सिटी ऑफ युनिट सेल आणि ती आपण रो न डिनोट करत असतो. डेन्सिटीचा फॉर्म्युला राहणार आहे, जे काही आपली युनिट सेल असेल तिचं मास ऑफ युनिट सेल आहे की नाही. आता आपल्या युनिट सेल कोणत्या राहतात? सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे BCC, किंवा फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. यापैकी कोणत्याही युनिट सेलचं मास आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, त्याच युनिट सेलचं काय आपण घेणार आहोत? व्हॉल्यूम घेणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही युनिट सेलचे काय करणार आहोत? डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आपण बेसिकली सर्वात पहिल्यांदा ही जी आपली सिंपल क्युबिक युनिट सेल आहे की नाही, तर या सिंपल क्युबिक युनिट सेलचं मास कसं काढणार आहोत? मास ऑफ युनिट सेल. मग आपल्याला सर्वात पहिल्यांदा एखाद्या युनिट सेलचं मास कसं कॅल्क्युलेट करता येत असते, कारण आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी मास ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. मग आता हे मास कसं कॅल्क्युलेट करत असतो आपण? मास ऑफ युनिट सेल. एखाद्या युनिट सेलचं मास कसं कॅल्क्युलेट करणार आहोत? बघा, आता आपण इथे मास ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सिंपल क्युबिक युनिट सेलची डायग्राम ड्रॉ करू. थोडक्यात तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल की आपण हे मास ऑफ युनिट सेल कसं कॅल्क्युलेट करतो. प्रत्येक युनिट सेलचं मास किती राहू शकते, आहे की नाही. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे कोणतंही क्रिस्टल असेल तर ते एका युनिट सेलनं बनलेलं आहे आणि या युनिट सेलची डेन्सिटी म्हणजे त्या क्रिस्टलची डेन्सिटी. आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतात? प्रत्येक ॲटम कुठं आहे? तर कॉर्नरवर असतात आणि या कॉर्नरवरच्या ॲटमचा 1/8 पार्ट त्या युनिट सेलच्या अंदर असतो. हेही सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. आता या युनिट सेलचं मास म्हणजे या युनिट सेल म्हणजे जेवढे ॲटम आहे तेवढ्या ॲटमचं मास, बरोबर आहे की नाही. मग नंबर ऑफ ॲटम्स किती असतात बरं, तेही आपण कॅल्क्युलेट करत असतो. नंबर ऑफ ॲटम्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल. तर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये 8 ॲटम 8 कॉर्नरला असतात आणि प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट त्या युनिट सेलच्या अंदर येत असतो. त्याच्यामुळे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असते? 1 ॲटमचं मास त्या युनिट सेलच्या अंदर असते. आणि म्हणून सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये सिंगल ॲटम असतो आणि आपण ॲटमचा नंबर ऑफ ॲटम्स कशाने डिनोट करणार आहोत? झेड. कशाने डिनोट करणार आहोत? झेड. म्हणजे इथे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे बा या युनिट सेलमध्ये? नंबर ऑफ ॲटम्स. या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स आपण कशाने डिनोट करणार आहोत? झेड. जसं सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये झेडची व्हॅल्यू किती राहणार आहे? 1. म्हणजे एका ॲटमचं मास राहील, आहे ना, सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे. आता सिंगल ॲटमचं मास कसं काढत असते हेही महत्वाचं आहे. सिंगल ॲटमचं मास ऑफ सिंगल ॲटम. काय म्हणणार आहोत आपण आता? मास ऑफ सिंगल ॲटम. सिंगल ॲटमचं मास कसं कॅल्क्युलेट करत असते? त्याचा जो ॲटमिक वेट असते, ॲटमिक वेट डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर आपण याने डिनोट करत असतो. ॲव्होगॅड्रोज नंबर मीन्स काय असते? किती ॲटम असतात? हे 6.023 इंटू 10⁻23 ॲटम्स. एवढ्या ॲटमचं मास म्हणजे एक मोल ॲटमचं मास, ते म्हणजे त्याचं ॲटमिक वेट. तेवढ्या ॲटमचं मास म्हणजेच त्याचं काय असते? ॲटमिक वेट असते. पण आपल्याला सिंगल ॲटमचं काढायचं आहे. एक किती ॲटमचं? सिंगल ॲटमचं काढायचं आहे. तर हाऊ मच, आहे की नाही. त्यालाच म्हणणार आहोत वेट ऑफ सिंगल ॲटम. मग ते काय येणार आहे? ॲटमिक वेट अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. मग आता आपण या डेन्सिटीमध्ये मास ऑफ युनिट सेल म्हणजेच काय असते? मास ऑफ युनिट सेल किती राहणार आहे? जेवढे नंबर ऑफ ॲटम्स त्या युनिट सेलमध्ये असेल, नंबर ऑफ ॲटमचं मास. आणि नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे आपण कशाने डिनोट करतो? झेड. म्हणून आता आपण काय काढणार आहोत? मास ऑफ युनिट सेल. तर या युनिट सेलचं मास जर काढायचं असेल सिंपल क्युबिक युनिट सेल, तर त्याच्यात किती ॲटम आहे? एक ॲटम आहे म्हणजे झेड. आणि एका ॲटमचं मास जे कोणतं असेल, त्याचा कोणताही ॲटम असेल, सपोज सोडियम असता, तर सोडियम कसा राहिला असता? 23 ॲटमिक वेट डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजे सोडियमच्या सिंगल ॲटमचं मास जर कॅल्क्युलेट करायचं असतं तर मी इथं काय घेतलं असतं? ॲटमिक वेट ऑफ सोडियम घेतलं असतं
ॲटॉमिक वेट आपण ए न डिनोट करत असतो अपॉन त्याच्या खाली त्याचा ॲव्होगॅड्रोज नंबरनं डिवाइड केलं असतं, म्हणजे सिंगल सोडियम ॲटमचं मास झालं असतं ते. म्हणजे सर्व झेड इंटू ॲटॉमिक वेट अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर याने हे झालं असतं नंबर ऑफ ॲटमचं मास, म्हणजे मास ऑफ युनिट सेल झालं असतं तुमचं. अशा प्रकारे आपण मास ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करणार आहोत. सपोज हेच कोणती युनिट सेल असते, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असते. बघा लक्षात ठेवायचं आहे, BCC असते. तर या BCCचा आपल्याला मास ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचा आहे, मास ऑफ युनिट सेल. तर बिनधास्त हा वाला फॉर्म्युला आपला आहे आता, मास ऑफ युनिट सेल. बघा लक्षात ठेवायचं आहे, मास ऑफ युनिट सेल. तर या युनिट सेलचं मास किती राहणार आहे, त्या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम किती आहे, झेड अपॉन ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर, म्हणजे सिंगल ॲटमच्या मासनं त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत जेवढे ॲटम असेल. जसं BCC मध्ये झेडची किंमत किती येणार आहे, 2 येणार आहे. सपोज हे BCC युनिट सेल असते तुमची, बरोबर आहे की नाही, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 8 ॲटम 8 कॉर्नरला राहिले असते, आहे की नाही. 8 ॲटम ते 8 कॉर्नरला राहिलेच असते, पण एक सिंगल ॲटम त्याच्या सेंटरमध्ये सुद्धा राहिला असता. मग नंबर ऑफ ॲटम म्हणजे झेडची संख्या किती राहिली असते तुमची, 2 राहिली असते. नंबर ऑफ ॲटम्स इन BCC, नंबर ऑफ ॲटम्स इन BCC म्हणजे झेड. झेड किती राहिले असते, 8 कॉर्नर मिळून 1 ॲटम आणि एक बॉडी मधला ॲटम, म्हणजे टोटल 2 ॲटम्स राहिले असते इन BCC. मीन्स झेडची किंमत किती राहिली असती, 2. म्हणजे 2 इंटू ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर, हे तुमचं काय राहिलं असतं, मास ऑफ BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. 2 ॲटमचं मास BCC मध्ये असते, म्हणून त्या युनिट सेलचंही मास किती ॲटमचा मास असेल, 2 ॲटमच्या मास. तसंच तुम्ही FCC समजून घेतलेलं आहे, हेही माहिती आहे तुम्हाला. FCC फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, मास ऑफ युनिट सेल, या युनिट सेलचंही मास कॅल्क्युलेट करायचं आहे, मास ऑफ युनिट सेल. बघा लक्षात ठेवायचं आहे, मला फॉर्म्युले बनवायचे आहे आणि मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, त्यासाठी मला हे माहिती असणं आवश्यक आहे. मास ऑफ युनिट सेल तुम्हाला जर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही डायग्राम डोळ्यासमोर आणा. जितके ॲटम त्या युनिट सेलमध्ये असेल तेवढ्या ॲटमचं मास म्हणजे त्या युनिट सेलचं मास. तर नंबर ऑफ ॲटम्स युनिट सेलमध्ये किती राहणार आहे, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये कॉर्नर मिळून तर तुम्हाला माहिती आहे की एका ॲटमचं मास येते या युनिट सेलमध्ये. आता फेस किती असतात त्याच्यातनी, 6 फेस असतात, हे माहिती आहे तुम्हाला. हा हे टॉपचा फेस, हे बॉटमचा फेस, हे साईडचे फेस आणि हे फ्रंट आणि हे बॅक फेस, आहे की नाही. असं जर आपण युनिट सेल कॅल्क्युलेट केली तर नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल किती राहणार आहे हे सांगू शकतो आपण. पहिल्यांदा काय सांगणार आहोत, नंबर ऑफ ॲटम्स किती राहतात या युनिट सेलमध्ये, नंबर ऑफ ॲटम इन FCC. तर तुम्हाला माहिती आहे 8 कॉर्नर आहे, 8 कॉर्नरचा एक ॲटम आणि 6 फेस आहे आणि प्रत्येक फेसचा हाफ ॲटम, म्हणजे 1 + 3 म्हणजे 4 ॲटम्स असतील. म्हणजे तुमची झेडची व्हॅल्यू किती राहणार आहे इथे, 4 ॲटम्स आहे, 4 ॲटमचं मास. मग सिंगल ॲटमचं मास माहिती आहे तुम्हाला, ॲटॉमिक वेट इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. मग 4 ॲटमचं मास काय राहणार आहे, झेड इंटू एका ॲटमचं मास. एका ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजे तुमचा इथं झेडची किंमत किती आली असते, 4. म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला कसा लिहिला असता FCC साठी सांगा, 4 इंटू ए डिवायडेड बाय, हे तर मी सर्व कशाचे काढले, मास काढले, मास ऑफ युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, डेन्सिटी काढायचा आहे ना आपल्याला. तर बेसिकली आपण तिन्ही युनिट सेलचे काय काढलेत, मास ऑफ युनिट सेल. नथिंग बट द मास ऑफ नंबर ऑफ ॲटम्स, मास ऑफ नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल असंच असणार आहे ना. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं पाहिजे, ही सोपी गोष्ट आहे म्हणून. डेन्सिटी ऑफ युनिट सेल जेव्हा आपण काढून राहिलो, तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल जेव्हा आपण काढतो तर हे कसं फॉर्म्युला आहे, रो न डिनोट करत असतो. तर आताच सांगितलंय की मास ऑफ युनिट सेल, आणि मी प्रत्येक युनिट सेलचं मास कसं कॅल्क्युलेट करत असते त्याचा फॉर्म्युला ड्रॉ करून दाखवला, मास ऑफ युनिट सेल, आहे की नाही. मग ते BCC असो FCC असो किंवा
मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता युनिट सेलचं व्हॉल्यूम कसं काढणार आहोत हेही महत्वाचं आहे. तर त्यासाठी व्हॉल्यूम डायरेक्ट दिलेलं नसते, आपल्याला या युनिट सेलची एज लिंक दिलेली असते. आपल्याला माहिती आहे की क्यूबिक युनिट सेल कोणती असेल, या सर्व क्यूबिक युनिट सेल आहे. आणि क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम काय राहणार आहे, लेंथ, हाईट आणि विड्थ. आपण ए इंटू ई म्हणजे ए क्यूब असते, आहे की नाही. म्हणजे मला जर एज लिंकची व्हॅल्यू दिलेली असेल एखाद्या युनिट सेलमध्ये, तर मी सरळ सरळ त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो, आहे ना. म्हणजे माझा फॉर्म्युला काय राहणार आहे, मास ऑफ युनिट सेल म्हणजे झेड इंटू सिंगल ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर डिवायडेड बाय डेन्सिटी, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं असते, ए क्यूब. हे वाला फॉर्म्युला ए क्यूब मी वर्तन येतो, त्याच्यामुळे डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू ए मीन्स ॲटॉमिक मास अपॉन ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच 6.023 इंटू 10⁻23 हे होते. मग मला जर आता कोणी म्हटलं असतं की डेन्सिटी ऑफ कशाची काढून दाखवा, डेन्सिटी ऑफ SCC सिंपल क्यूबिक युनिट सेलची डेन्सिटी कॅल्क्युलेट करा म्हटलं असतं, तर सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी झेडची किंमत किती राहणार आहे, 1. त्याच्यामुळे माझा सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी फॉर्म्युला काय राहिला असता सांगा, डेन्सिटी इज इक्वल टू झेडची किंमत 1 राहिली असती, तर सरळ सरळ 1 इंटू ए म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास. जसं सोडियम असेल तर सोडियमचा ॲटॉमिक मास किती राहणार आहे, ॲटॉमिक मास जर म्हटलं आपण एखाद्या ॲटमचं, तर त्याच्या डोक्यावर लिहिलेलं जे मास असेल ते की नाही, ते किंमत असते. ए क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्याची एज लेंथचा क्यूब, आणि ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे 6.023 इंटू 10⁻23. हा फॉर्म्युला तुम्ही यूज केला असता. हेच आता डेन्सिटी ऑफ BCC कॅल्क्युलेट करा म्हटलं असतं तुम्हाला, बरोबर आहे. सेकंड आपण काय काढलं म्हटलं असतं की डेन्सिटी ऑफ BCC कॅल्क्युलेट करून दाखवा म्हटलं असतं. डेन्सिटी ऑफ BCC बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतील, 2 असतील. म्हणजे झेडची किंमत 2 आहे तुमची. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय राहणार आहे, 2 इंटू ॲटॉमिक मास, ॲटमचं जे मास असेल ते, इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6.023 इंटू 10⁻23. हा फॉर्म्युला यूज करसाल तुम्ही डेन्सिटी काढण्यासाठी BCC टाईपची युनिट सेल असेल तर. आणि डेन्सिटी ऑफ FC फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल काढायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डेन्सिटी ऑफ FCC फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, तर त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, 4 असतात. त्याच्यामुळे डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी झेडची किंमत किती राहणार आहे, 4 इंटू ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर 6.023 इंटू 10⁻23. हे तिन्ही फॉर्म्युले सेम आहे, फक्त तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ ॲटम SCC मध्ये सिंगल ॲटम असते, म्हणजे सिंगल ॲटमचं मास म्हणजेच त्या युनिट सेलचं मास. BCC मध्ये ते जे युनिट सेल ज्या ॲटम पासून बनलेली असेल त्याच्या 2 ॲटमचं मास म्हणजे त्या युनिट सेलचं मास. आणि FCC 4 ॲटम न बनलेली असते, म्हणजे त्याच्यामध्ये 4 ॲटमचं मास असते. त्याच्यामुळे FCCचं जे मास असेल ते 4 ॲटमचं मास म्हणजे 4 इंटू ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. अशी हे इन्फॉर्मेशन्स आहे. बेसिकली सर्वांचा फॉर्म्युला एकच आहे, झेड इंटू ॲटॉमिक मास डिवायडेड बाय एज लिंकचा क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. हे डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला हमखास आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बस आपल्याला SCC जर असेल तर झेडची किंमत 1 घ्यायची आहे, BCC असेल तर झेडची किंमत 2 घ्यायची आहे, आणि FCC असेल तर झेडची किंमत किती घ्यायची आहे, 4 घ्यायची आहे. अशा प्रकारे म्हणून हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. क्लिअर झालं. तर मला हे पहिले फॉर्म्युला कसा आला हे समजावून सांगायचा होता, म्हणून मी तुम्हाला हे डेन्सिटीचा पार्ट समजावून सांगून राहिलेलो आहोत, बरोबर आहे.
बेसिकली कोणत्याही युनिट सेलची डेन्सिटी म्हणजे मास ऑफ युनिट सेल. आता त्या युनिट सेलचं मास म्हणजे नंबर ऑफ ॲटम किती असेल, नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल याच्यावर डिपेंड आहे, म्हणजे झेड वर डिपेंड आहे की नाही. जेवढे ॲटम्स असेल तेवढे ॲटमचं मास म्हणजे त्या युनिट सेलचं मास त्या ॲटम मध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच ॲटम असते, म्हणजे एका ॲटमचं मास. बीसीसी म्हणजे 2 ॲटम असतात आणि एफसीसी मध्ये 4 ॲटम असतात. पण सिंगल ॲटमचं मास त्याचा ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर मध्ये कॅल्क्युलेट केलं जात असते सिंगल ॲटमचं. म्हणून आपण जेवढे ॲटम असेल त्याचं मास त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणत असतो. ते झालं तुमचं मास ऑफ युनिट सेल. आणि एखाद्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या युनिट सेल क्युबिक युनिट सेल आहे आणि क्युबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम म्हणजेच काय असते, ए क्यूब असते. आणि हेही माहिती आहे की प्रत्येक युनिट सेलचं व्हॉल्यूमही अलग अलग आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. तर हे सर्व ए ए आणि ए असते. त्याच्यामुळे व्हॉल्यूम कोणत्याही युनिट सेलचं काय राहणार आहे, ए क्यूब. त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण कोणती असू द्या ती ए क्यूब. आणि ए क्यूब साठी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय देणार आहे, एज लेंथ. हे काय आहे, एज लेंथ दिलेली असेल. या एज लेंथ आपल्याला कशामध्ये दिलेली आहे ती महत्वाचं आहे, कोणतं युनिट आहे. तर या एज लेंथतून आपण त्याचा फॉर्म्युला तयार करणार आहोत. आता युनिट ऑफ डेन्सिटी, डेन्सिटीचे खूप सारे युनिट येत असते. जर वेट आपण ग्रॅम मध्ये घेतलं तर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब येणार आहे ना. केजी मध्ये दिलं असतं तर केजी पर मीटर क्यूब हे डेन्सिटीचे युनिट राहिले असते. तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या युनिट सेलची डेन्सिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ही थीम माहिती पाहिजे. सर्वात पहिल्यांदा डेन्सिटीचा फॉर्म्युला तर सर्वांनाच माहिती आहे की नाही, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मग मास ऑफ युनिट सेल आपण कसं कॅल्क्युलेट केलं, सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर जेवढे ॲटम असेल त्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये तर झेडच म्हणजे एकच ॲटम आहे. एका ॲटमचं मास ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर, ते झालं मास ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 2 ॲटम्स आहे. मग 2 ॲटमचं मास म्हणजे त्या युनिट सेलचं मास बीसीसी मध्ये. म्हणून 2 ॲटमचं मास म्हणजे झेड म्हणजे 2 घेतले आपण, 2 इंटू मास ऑफ सिंगल ॲटम ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर, ते झालं मास ऑफ बीसीसी. एफसीसीचा मास कसं कॅल्क्युलेट करत असतो की एफसीसी मध्ये 4 ॲटम्स असतात. मग 4 ॲटमचं मास म्हणजे झेडची किंमत 4 आहे आणि सिंगल ॲटमचं मास असते ए अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. क्लिअर आहे. मग आता आपण मास अपॉन व्हॉल्यूम मध्ये फॉर्म्युला तर टाकूनच राहिलो. झेड बस आपल्याला, झेड हे त्या युनिट सेलशी संबंधित आहे. झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, त्याच्यावरच त्या युनिट सेलचं मास डिपेंड आहे. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत. आणि याच्यानुसार तुम्ही प्रत्येक युनिट सेल कोणतेही देऊ द्या त्याचा काय काढू शकता, डेन्सिटी काढू शकता. आणि या डेन्सिटीवर हमखास 99% आपलं जे बोर्ड एक्झाम मधलं प्रॉब्लेम हमखास असते. तुम्ही कोणताही पेपर काढा, त्यामुळं पहिल्यांदा तर तुम्हाला ही डेन्सिटीचा फॉर्म्युला समजला पाहिजे. आणि एकदा डेन्सिटीचा फॉर्म्युला जर समजला तर मग तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर आता आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहेत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल कशी कॅल्क्युलेट केल्या जात असते. बेसिकली त्या युनिट सेलची जी डेन्सिटी असते तेच त्या क्रिस्टल स्ट्रक्चरची डेन्सिटी असते. कारण युनिट सेल जशी आहे तेच त्या, कारण डेन्सिटी हे काय, कोणती क्वांटिटी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे हे मास चेंज झालं तर डेन्सिटी चेंज होत नसते, लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की डेन्सिटी, तुम्ही एखादा मोठा लाकडाचा क्यूब घ्या किंवा एक छोटासा तुकडा घ्या लाकडाचा, त्याची डेन्सिटी सेम राहणार आहे. तसंच एखाद्या क्रिस्टलची डेन्सिटी म्हणजेच ते युनिट सेल, त्याच्यामध्ये जे युनिट सेल आहे त्या युनिट सेलची डेन्सिटी म्हणजे त्या क्रिस्टलची डेन्सिटी. ओके.